हे वेगळं हॉटेल काय आहे ते सांगेलच, पण हे 19 वर्षाच्या मुलानं सुरू केलेलं आहे आणि ते हॉटेल आहे बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर. खरं तर ही 19 वर्षाच्या मुलाला कशी संकल्पना सुचली ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्यावर आहे ओम भारत मोकाशी. नमस्ते. ओम, कशी कन्सेप्ट सुचली? 12वीपासूनच तुला कशी कन्सेप्ट सुचली? कोको अँड को नावाने टेंडर कोकोनट वॉटर प्रोजेक्ट हा मी चालू केला. बराबर इथे त्यांना सोयीचं हेल्दी प्रोडक्ट काहीतरी मिळावं. माझे वडील व पूर्ण कुटुंब मागच्या 25 वर्षापासून मेडिकल क्षेत्रात काम करत आहेत आणि त्याच आरोग्यदायी क्षेत्राकडे पाहता मी हायजेनिक टेंडर कोकोनट वॉटरचा प्रोजेक्ट करायचा विचार आणला. तर ह्याच्यामध्ये मी ग्लासमध्ये फिल्टर्ड आणि चिल्ड करून कोकोनट वॉटर ते माझं पहिलं हायजेनिक टेंडर कोकोनट वॉटरचा व्यवसाय आहे. आणि हे कसं सुचलं? सर इथल्या पेशंट्सकडे हे करतं. आता ह्याच्यातमध्ये काय झालं, लोक कोकोनट्स पार्सल घेऊन जातात हॉस्पिटल्समध्ये. कोकोनट्सचं वेट जास्त असल्याकारणे ते येतात. तर त्याच्यामुळं हे जे ग्लासमध्ये आम्ही देतो, ग्लास पॅकेजिंगमध्ये, ह्याच्या थ्रू लोकांना ते कन्झ्युम करण्यासाठी इझीमध्ये अवेलेबल राहतं. आणि ह्या विचार करता इथल्या लोकांना ही सोय देण्यासाठी याला प्रतिसाद कसा मिळाला? सर फर्स्ट क्लास प्रतिसाद मिळाला. आणि मग त्याच्यानंतर काय सुरू केलं? सर त्याच्यानंतर मी बरोबर मागच्या वीकमध्ये इथं फूड कल्चर नावाने प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालू केलं. प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, इटालियन कुझिन चालू केलं. आणि माझ्या फर्मचं नाव मी फूड कल्चर दिलं. फूड कल्चर फर्मचं नाव देण्यामागचा हेतू हा की लोकांना आपली संस्कृती कळावी. लोकांना जो मी कुझिन देतोय त्या कुझिन कुठून येतो, ते कुझिन बनवण्यासाठी जे जे गोष्टी लागतात, जे निष्पन्न होतात, ते मला दाखवण्यासाठी मी हे चालू केलं. आणि इथं स्पेशली प्रोसेस्ड बांबू डिझाईन करून फूड कल्चर कॅफे हे मी डिझाईन केलं. लोकल रुरल लोकांना आणि मला ह्यातून हे दाखवायचं होतं की आपण येतो कुठून, आपली संस्कृती काय आहे, आपला बॅकग्राऊंड काय आहे. बरं, ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य? याच्यामध्ये आग्रा स्टाईलमध्ये आम्ही पाणीपुरी देतो. संपूर्ण बारामतीमध्ये गरम पाणीपुरी मिळते. माझ्याकडे चिल्ड आणि थंड पाणीपुरी मिळते. त्याची प्रॉपर टेस्ट ही दिल्ली सारखी येते. आणि टी कॉफी काउंटरही मी चालू केला. जे सुरू केलंय ते वेगळ्या पद्धतीने केलंय, कसं केलं? सर हे गावाकडची वाईब द्यावी त्याच्यामुळे मी इथं ब्राऊन थीम ठेवली, आतमध्ये ग्रीन थीम ठेवली. आपलं कल्चर दाखवण्यासाठी हे मी चालू केलेलं रेस्टॉरंट आहे. इथल्या लोकांची सोय होईल. किती लोक एका वेळेस बसू शकतात? सर आता सध्या माझ्याकडे 55 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. माझा स्टाफ 15 लोकांचा आहे. आणि रोज सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत माझं रेस्टॉरंट चालू आहे. 365 दिवस. आपल्याला मी आधी या हटचा टूर देतो. हे प्रॉपर टी कॉफी काउंटर प्लस चॅट काउंटर आपण केलेलं आहे. बाहेर लोकांना स्पीडली ईट अँड गो अशी अवेलेबिलिटी देऊन ते प्रोसेस त्यांना चालू केलेलं आहे. सकाळी ब्रेकफास्टला मला चांगला प्रतिसाद मिळतो. सर ही बेल मी ह्यासाठी लावलेली आहे की पहिलं म्हणजे आपली रुरल संस्कृतीच त्यात दाखवावी, आणि दुसरी जर तुम्हाला टेस्ट आवडली तर ते रँक करावं. आम्हाला आतनं काय नेमकं केलेलं आहे ते जरा दाखवा बरं. इंटरनल ॲम्बियन्स आजच्या यूथकडं बघता मी हा केलेला आहे. आजच्या यूथला एंगेजमेंट ठेवण्यासाठी हे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहेत मेनूच्या किंवा ह्याच्या? माझं मेन्यू कार्ड दाखवतो. आज साऊथ इंडियन डिशेस आहेत. हे लोकांना लो कॉस्टमध्ये मिळावं आणि हाय क्वालिटी फूड मिळावं ह्याच्याकडे मी पूर्ण रिसर्च करून अभ्यास करून चालू केलेलं हे आहे. त्यात मी स्पेशली बेस्ट सेलर्स कुठले मेन्यू आहेत, माझे स्पेशल कुठले मेन्यूज आहेत, ह्याला मी जस्टिफिकेशन केलेले आहेत. यूथकडे बघता मी कॉम्बोज डिझाईन केलेले आहेत. स्पेशल छोले भटुरे आमचे फेमस आहेत. आमच्याकडे प्युअर व्हेजचे सब्जीज आहेत, रोटीज आहेत, स्टार्टर्स फेमस आहेत साऊथ इंडियन. साजूक आम्हाला एक असं कळलं की हां बरं, साजूक तुपातील दाल खिचडीचं मी सांगू शकतो की जसं मी नारळ पाणी इथल्या पेशंट्सला मिळावं ह्यासाठी मी हे चालू केलं, तसंच इथल्या पेशंट्सला दाल खिचडी पण हायजेनिक मिळावी त्याच्यामुळे आपण यात जेन्युन 100% तूप टाकून दाल खिचडी तयार करतो. रोटी असेल, दिल्लीची वाईब देण्यासाठी लच्छा पुरवठा आम्ही चालू केलेला आहे जे बारामतीमध्ये मिळत नाही. त्याच्यात मला एक सांगा, मला ह्यात एक दुसरं कळलं की तुम्ही एका माणसासाठी पण आणि 4 माणसासाठी
हेच काय होतं, ज्यावेळेस आम्ही 4 माणसांसाठी एक क्वांटिटी घेतो ते लोकांना जास्तमध्ये परवडत नाही. त्यासाठी आम्ही रोज पंजाबी थाळी चालू केलेली आहे. एका माणसाच्या प्रपोर्शनसाठीचं जेवण आम्ही याच्यामध्ये देतो. 1 सब्जी, 2 रोटी, राईस, डाल, स्वीट एक्सेट्रा. प्रत्येक दिवसाला वेगळा मेनू. येस सर, प्रत्येक दिवसाला वेगळा मेन्यू, 7 दिवस 7 वेगळे मेन्यू. येस, हाय क्वालिटी 2026कडं बघता जो ॲम्बियन्स इथल्या लोकांना दिला पाहिजेत आणि प्रोफेशनल ऑर्डर्स, प्रोफेशनल सॉफ्टवेअर सिस्टम, प्रोफेशनल मॅनेजमेंटकडे बघता हे मी चालू केलेलं आहे. आपण हॉटेलचा जो किचनचा भाग आहे तो पाहूयात. येस, वरती किचन जे आहे ते आपण बघणार आहोत आणि ते किचन कशा स्वरूपाचं आहे तो ओम दाखवतोय. खरं तर 19 वर्षाच्या मुलानं हे बनवलेलं जे आहे ते तुम्हालाही वेगळं वाटेल अशा स्वरूपाचं. कसं आहे सांगा सर. फूड ग्रेडकडं बघता प्रॉपर A ग्रेड स्टेनलेस स्टीलमध्ये आम्ही ह्या किचनचं प्लॅनिंग केलेलं आहे. पूर्ण कमर्शियल गॅस. आपल्याला आवडेल की लोक ची शेगडी घेऊन वरती येतात गॅसचे यूज करण्यासाठी वरती, तर ती रिस्क न ठेवता आम्ही प्रॉपर कमर्शियल गॅस लाईन इथं केलेली आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, स्टेनलेस स्टीलचं कमर्शियल हुड लाईन केलेलं आहे, ज्याला 7.5 HP आम्ही मोटर ॲड केलेली आहे. 6 फुटापर्यंत आम्ही टायलिंग्स केलेले आहेत, म्हणजे फूड नॉर्म्सनुसार क्लीनलीनेस राहण्यासाठी. हा पंजाबी सेगमेंट आहे. इथे व्हेज सब्जीज, मसाला टेबल, इथं रोटी बनतात. इथं रोटी बनते. ही आमची सर्व टीम आहे, बरं. त्यांचं ब्रेकफास्ट प्रिपरेशनचं काम आता चालू आहे. हे कॅफे सेगमेंट आहे. इथे पिझ्झा, सँडविच, फ्रेंच फ्राईज, बर्गर्स, कोल्ड कॉफी तयार होते. हा KOT टेबल आहे, जे ओल्ड स्टाईलमध्ये लोक ऑर्डर्स पेजवरती घेत होते, बुक्सवरती घेत होते. त्याच ठिकाणी आम्ही पेट पूजा सॉफ्टवेअर घेऊन खाली टॅबमध्ये ऑर्डर्स घेतो आणि ते KOT मधून प्रिंट होऊन इथे येतात. तेच खाली त्या टेबलवरती ऑर्डर्स दिल्या जातात. स्टेनलेस स्टीलचं कमर्शियल फ्रीज आम्ही केलेलं आहे. आमचे दाल खिचडी, साऊथ इंडियन, पावभाजी, मिसळपाव, छोले भटुरे हे सगळे सगळ्यांना चिमणी केलेली आहे. प्रत्येक सेगमेंटला केलेली आहे. ॲक्टिव्ह मोटर चालू आहे प्रत्येक वेळेस. आणि विशेषतः मला सांगायचं म्हणलं तर हे टायलिंग्स मी 6 फुटाचे केलेले आहेत क्लिनिंगसाठी आणि हे ऑलरेडी प्लॅन्ड होतं, प्रिसाइजली प्लॅन्ड होतं. हे कुठं पाहिलं होतं? हे सर पाहत हे आमचे हेड शेफ आहेत राहुलजी, प्रोफेशनल. तर हे ओमचं किचन आहे त्याच्या फूड कल्चरचं. खरं तर वैशिष्ट्य असं आहे की 19 वर्षाच्या मुलानं केलेलं हे एक वेगळ्या स्वरूपाचं हॉटेल आणि ते बारामतीत सुरू आहे. तुम्ही अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फूड कल्चर बघायला भेटेल आणि ते 19 वर्षाच्या मुलानं केलेलं आहे. नक्की पहा.